रुपाली चाकणकर आज सकाळी 10:30 वाजता एसआयटी समोर हजर राहणार। चाकणकर वकिलासह पुण्याहून नाशिककडे रवाना। जोसेफ विजय आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। टीव्हीकेचे 6 आणि काँग्रेसचे 3 आमदार मंत्री होण्याची शक्यता। टीव्हीकेकडून 120 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा सादर। तामिळनाडूत टीव्हीकेच्या आणखी एका मतावर गंडांतर। एका मतानं पराभूत द्रमुकच्या उमेदवाराची हायकोर्टात धाव। आज सुट्टीच्या दिवशीही मद्रास हायकोर्टात विशेष सुनावणी। केरळमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरूच। खरगेंच्या घरी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत तोडगा नाही। के.सी. वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन यांची नावं आघाडीवर। अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी भाजप शिवसेनेत चढाओढ। मुंबईत पार पडला भाजपचा मेळावा, तर शिवसेनेकडून कार्यशाळेचं आयोजन। निदा खानच्या अटकेनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची मोठी कारवाई। निदा लपलेल्या मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर चालणार। महापालिकेकडून घर बेकायदेशीर घोषित। बालभारतीच्या 5वी, 7वी, 9वी आणि 11वीच्या पुस्तकाचं यंदा शेवटचं वर्ष। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 2री, 3री, 4थी आणि 6वीची नवीन पुस्तकं याच वर्षी। राजापूर तालुक्यात पुन्हा संघर्षाची हाक। नाणार बारसू भागातले ग्रामस्थ बॉक्साईट प्रकल्पाविरोधात एकवटले। 26 मे या दिवशी होणारी जनसुनावणी उधळण्याचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.